नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, करंट अफेअर्स अँड जी के बाय आकाश पाटील या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. बघू शकता आपल्याला माहीतच असेल की एमपीएससी गट क पूर्व परीक्षा 2024 ची 1 जूनला होणार आहे. त्या संबंधाने बघू शकता की मी एक चांगली महत्वाचे जे टॉपिक्स आहेत आणि एक प्लेलिस्ट घेऊन आलो आहोत. त्याच्याने तुमचं रिव्हिजन पण होईल आणि कुठं पण प्रवास करता करता तुम्हाला संपूर्ण म्हणजे त्या त्या टॉपिक्स कव्हर होतील आणि हे इम्पॉर्टंट टॉपिक आहे की जे मागचे राज्यसेवेची परीक्षा आपण 1 डिसेंबरची बघितली असेल, 2 फेब्रुवारीची गट ब ची परीक्षा बघितली असेल. त्याच संबंधाने एक कुठे कुठे इम्पॉर्टंट टॉपिक जे मला वाटते की जे विचारतील त्या हिशोबानं आपण एक इम्पॉर्टंट टॉपिकची जी एक सिरीज आपण एक स्टार्ट करत आहोत आज. तर आजचा टॉपिक आहे काँग्रेसची स्थापना. तर आपल्याला माहितच असेल इंडियन नॅशनल काँग्रेसची स्थापना 1885 मध्ये ॲलन ऑक्टेव्ह ह्यूम यांनी केली होती. हे ॲलन ऑक्टेव्ह ह्यूम आहेत. आयएनसी ही आशिया व आफ्रिकेतील ब्रिटिश साम्राज्यात उदयास येणारी पहिली आधुनिक राष्ट्रवादी चळवळ होती आणि हा स्वातंत्र्यपूर्व भारतातील सर्वात महत्वाचा राजकीय पक्ष बनला. तुम्ही बघू शकता काँग्रेसची जी स्थापना आहे जी 28 डिसेंबर 1885 मध्ये मुंबईमध्ये झाली होती. आणि जे पहिले अध्यक्ष होते उमेशचंद्र बॅनर्जी, ते बघू शकता लेफ्टला त्यांचे इमेज आहे. आणि जे आयएनसीचं जे पहिले अधिवेशन होतं ते 28 ते 31 डिसेंबर 1885 मध्ये बॉम्बे म्हणजे आत्ताचं मुंबई येथे उमेशचंद्र बॅनर्जी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आले होते. आता बघू शकता आयएनसीचं जे अधिवेशन होतं ते प्रत्येक वर्षी होत होतं. मग ते एका वर्षाच्या अंतराने होत होतं. हा मध्यंतरी एका सरळ सेवेच्या भरतीमध्ये एक प्रश्न आलेला की आयएनसीचं जे अधिवेशन असतं त्यात कालावधी किती असतो? तर तो 1 वर्षाच्या कालावधीच्या अंतराने होत असतो. आयएनसीची स्थापना भारतातील केवळ उच्च शिक्षित वर्गाच्या संघटनेच्या रूपात झाली, परंतु नंतर हा लाला लजपतराय, टिळक, गांधी, नेहरू, बोस इत्यादी प्रमुख नेत्यांसह सर्वसाधारण लोकांचा पक्ष बनला. बघू शकता आपल्याला माहीतच असेल की जे आयएनसी मध्ये आहेत जे सर्व जे आपले नेते होते त्यावेळेचे ते सर्वांचा ते समावेश होता त्यात. 19व्या शतकाच्या उत्तरार्ध आणि विशेषतः 1920 नंतर काँग्रेस महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा प्रमुख नेता बनला. बघू शकता मग महात्मा गांधीचा जसंच आपलं एंट्री झाली 1915च्या आसपास, त्यानंतर बघू शकता चंपारण सत्याग्रह असेल, अहमदाबाद मिल स्ट्राईक असेल, मग त्याच्यानंतर असहकार चळवळ असेल आणि त्यानंतर मग गांधीचं जे स्वातंत्र्य लढाईमध्ये जे योगदान आहे त्यात मग त्यांनी काँग्रेसच्या तर्फे त्यांनी भरपूर एक प्रमुख भूमिका पार पाडलेली आहे. हे बघू शकता भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा एक सुंदर असं एक इमेज भेटलेलं आहे जे 1885 मध्ये जे राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली त्यात काही प्रमुख कारणे आहेत. ते कारणे आपण जाणून घेणार आहोत. ब्रिटिश सरकारवर प्रभाव टाकण्यासाठी भारतातील शिक्षित वर्गाला वाटत होते की इंग्रज सरकारवर प्रभाव टाकण्यासाठी आणि भारतीयांच्या हक्कांसाठी एक मंच असावा. काँग्रेसच्या स्थापनेद्वारे त्यांना आपल्या मागण्यांच्या संघटितरित्या प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. म्हणजे या काँग्रेसच्या स्थापनामुळे त्यांना एक संधी मिळाली की ब्रिटिश सरकार ब्रिटिश सरकार पुढे आपल्या सगळ्या मागणी मांडण्याच्या. ते बघू शकता परत एक सुंदर एकत्र सगळे आलेले भारतीयांचे एकत्रीकरण. म्हणजे काँग्रेसमुळे काय झालं सर्वांचं एकत्रीकरण झाले जे भारतीय इकडे तिकडे जे वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलन करत होते या राष्ट्रीय काँग्रेसमुळे एक मंच त्यांच्यासाठी भेटला, एक प्लॅटफॉर्म भेटला आणि मग त्या प्लॅटफॉर्म थ्रू त्यांनी बरेच कामं केली. जसं काँग्रेसची स्थापना करण्यामागील मुख्य उद्दिष्ट म्हणजे संपूर्ण भारतातील विविध प्रांतातील आणि समाजातील लोकांना एकत्र आणून एक देशव्यापी राजकीय संघटना निर्माण करणे. यामुळे भारतातील लोकांमध्ये राष्ट्रीयची भावना निर्माण झाली. तसेच तिसरा पॉईंट बघू, ब्रिटिश धोरणांना विरोध करण्यासाठी. ब्रिटिश सरकारच्या अन्यायकारक धोरणांना विरोध करणे हा आणखीन एक उद्दिष्ट होता. शेतकरी असतील, कामगार, सामान्य जनतेवर होणाऱ्या अन्यायकारक कायद्यांना विरोध करण्यासाठी काँग्रेसचं व्यासपीठ उपलब्ध झाले. राजकीय चर्चेसाठी व्यासपीठ पण उपलब्ध होऊन गेलं. काँग्रेसची स्थापना ही भारतातील राजकीय चर्चेचा व्यासपीठ तयार करण्यासाठी केली गेली. शिक्षित भारतीयांना राजकीय मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी आणि सरकारला आपल्या मागण्या समजावून देण्यासाठी एक संघटना असावी अशी गरज वाटत होती. त्यामुळे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनामागे भरपूर एकदम हे बघू शकता हे इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत. संविधानिक सुधारणा आणण्यासाठी काँग्रेसच्या स्थापनेमागील महत्वाचे उद्दिष्ट म्हणजे ब्रिटिश राजवटीत संविधानिक सुधारणा आणणे. भारतीयांना अधिक अधिकार मिळावे असे या संघटनेचे मत होते. चला थोडं प्रश्न उत्तरकडे जाऊया. आपण बघू शकता काँग्रेसची स्थापना एक शॉर्ट मध्ये आपण बघितलेलं आहे. तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे
राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर आपण पहिलाच पॉईंट बघितला होता. तर उत्तर आहे 1885. 28 डिसेंबर 1885 रोजी झाली. दुसरा प्रश्न घेऊया. 1885 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली तेव्हा भारताचे व्हाईसरॉय कोण होते? लॉर्ड कर्झन, लॉर्ड रिपन, लॉर्ड डफरिन, लॉर्ड आयर्विन. तर ह्याचा आन्सर आहे लॉर्ड डफरिन. बघू शकता, लॉर्ड कर्झन हे सगळं 1899 ला आलेले. 1885च्या वेळेला लॉर्ड डफरिन होते भारताचे गव्हर्नर, व्हाईसरॉय, ज्या टायमाला काँग्रेसची स्थापना झाली. तिसरा प्रश्न घेऊया. खालीलपैकी कोणती संस्था भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये विलीन झाली? यंग बंगाल चळवळ, बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन, ईस्ट इंडिया असोसिएशन, इंडियन असोसिएशन. तर याचं उत्तर असेल इंडियन असोसिएशन. या इंडियन असोसिएशन बद्दल थोडी आपण माहिती जाणून घेऊया. हे बघू शकता, फाउंडर ऑफ इंडियन असोसिएशन 1876 मध्ये त्यांनी स्थापना केली होती. कोण होते? सुरेंद्रनाथ बॅनर्जी. लक्षात ठेवायचं, कन्फ्यूज व्हायचं नाहीये. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे जे पहिले अध्यक्ष होते ते उमेश चंद्र बॅनर्जी, आणि ज्यांनी इंडियन असोसिएशनची स्थापना केली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना करण्याच्या पहिलेही, ते आहेत सुरेंद्रनाथ बॅनर्जी. तर आपण हे जाणून घेऊया. इंडियन असोसिएशन 1886 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये विलीन झाली. म्हणजे लक्षात ठेवायचं, 1886 मध्ये विलीन झाली. 1886 मध्ये कलकत्ता येथे झालेल्या इंडियन नॅशनल काँग्रेसच्या दुसऱ्या अधिवेशनात ते होते. 1886 मध्ये दादाभाई नौरोजी यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून काम पाहिले. तर पहिले अध्यक्ष कोण होते? जिथं मुंबईला अधिवेशन झालं, उमेश चंद्र बॅनर्जी. दुसरे अध्यक्ष दादाभाई नौरोजी, आणि अधिवेशन कुठे झालं? कलकत्तामध्ये. इंडियन असोसिएशन हा भारतातील एक राष्ट्रवादी राजकीय गट होता ज्याने भारतातील स्थानिक स्वराज्य संस्थांना अनुकूलता दिली. भारतीय संघाची स्थापना म्हणजे इंडियन असोसिएशनची स्थापना 1876 मध्ये झाली. ब्रिटिश भारतात स्थापन झालेली ही पहिली मानलेली राष्ट्रवादी संस्था होय. एकदम इम्पॉर्टंट पॉइंट आहे हा, सेकंड नंबरचा. ब्रिटिश भारतात स्थापन झालेली ही पहिली मानलेली राष्ट्रवादी संस्था होती. म्हणजे काँग्रेसच्या देखील पहिले एक संस्था जी जी आपली फॉर्म झाली आहे, स्थापना झालेली आहे, ती आहे भारतीय संघाची स्थापना म्हणजे इंडियन असोसिएशनची स्थापना. आणि कुणी केली? सुरेंद्रनाथ बॅनर्जी. इंडियन असोसिएशनची स्थापना सुरेंद्रनाथ बॅनर्जी आणि आनंद मोहन बोस यांनी केली होती. आता सुरेंद्रनाथ बॅनर्जी तर आपल्याला पाठ झालं. आता आनंद मोहन बोस, या दोघांचं ऑप्शन मध्ये जर दोन्ही पण असतील तर दोन्ही पण आन्सर असणार. नाहीतर मग एकच सुरेंद्रनाथ बॅनर्जी, नाहीतर मग आनंद मोहन बोस, यापैकी जे असेल ते आन्सर. याला प्रामुख्याने बंगाली विचारवंतांमध्ये तरुण व्यावसायिकांना पाठिंबा दर्शवला होता. इंडियन असोसिएशनने व्हर्नॅक्युलर प्रेस कायद्यावर आक्षेप घेतला, ज्यामुळे भारतीय प्रेस दडपली. बघू शकता, व्हर्नॅक्युलर प्रेस ऍक्ट हे आपण नंतर जे व्हॉइसरॉयची सिरीज आहेत त्यात आपण कव्हर करणार आहोत. तर आपण आज बघितलेले काँग्रेसची स्थापना आणि ते काँग्रेसची स्थापना डेट आणि जे महत्वाचे जे पॉइंट्स आहेत ते आज आपण कव्हर केलेले आहोत. अशीच आपण एक इतिहास असेल, भूगोल असेल, राज्यशास्त्र असेल, जनरल सायन्स असेल, या सर्वांची आपण करंट अफेअर्स असेल, या सर्वांची आपण एक सिरीज चालू करणार आहोत, ज्याच्याने येणारी जी गटक परीक्षा आहे 1 जूनला, त्यात तुम्हाला भरपूर चांगला स्कोर भेटेल. आणि वन एक्झाम असल्यामुळे, वन कट ऑफ असल्यामुळे बघू शकता तुम्हाला परफॉर्मन्स आणि असले सगळे जे सोपे प्रश्न असतील म्हणजे ज्या सोपे टॉपिक्सवर, ते चुकले नाही पाहिजेत. चला मग आपण नेक्स्ट दुसऱ्या पार्टमध्ये आपण भेटू. सर्वांना धन्यवाद.